मित्रांनो नमस्कार. माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एक वेगळ्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे. अर्थातच तो जो मुद्दा आहे तो शिक्षण क्षेत्राबाबतीत आहे. मला माहीतच आहे की सध्या पूर्ण देशभर जी नीट परीक्षा आहे त्या नीट परीक्षेच्या पेपर फुटीवर चर्चा सुरू आहे. आणि ही जी नीटची परीक्षा जी 3 मेला घेतली होती ती परीक्षा शासनाने आता रद्द केलेली आहे. कारण जवळपास या नीटच्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आलेले होते ते प्रश्न आणि ज्या लोकांनी गेस पेपर म्हणून पेपर काढलेला आहे त्यामधील प्रश्न हे जवळपास सारखे आलेले आहेत. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की नीटचा पेपर जो आहे तो पेपर फुटलेला आहे, तो लीक झालेला आहे. आणि म्हणूनच जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटची एनटीए आहे त्यांनी तो पेपर रद्द केला. आणि आता पुनश्च एकदा नीटच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्याला सामोरं जावं लागणार आहे. बघा आता मला या बाबतीत थोडस माझ्या जो काही या शिक्षण क्षेत्रातला अनुभव आहे त्या अनुभवानुसार मला यावर थोडस आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासोबत एक चर्चा करावीशी वाटते. बघा आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर आपली जी शिक्षण पद्धती आहे त्यामध्ये 10+2 पॅटर्न आहे. आणि 2 म्हणजे 11वी आणि 12वी. आणि 11वी आणि 12वी मध्ये वेगवेगळ्या फॅकल्टी आहेत ज्यामध्ये आर्ट आहे, कॉमर्स आहे, सायन्स आहे. आणि ही जी सायन्स फॅकल्टी आहे ही सायन्स फॅकल्टी घेणारे विद्यार्थी नीटची परीक्षा देतात. जे विद्यार्थी बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री हा विषय 11वी आणि 12वीला घेतात किंवा काही विद्यार्थी जनरल सायन्स घेतात त्यामध्ये मॅथमॅटिक्स सुद्धा येते असे विद्यार्थी ही नीटची परीक्षा देतात. आणि मित्रहो दुर्दैव असं आहे की आपण जर महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर जे काही गव्हर्नमेंटचे मेडिकल कॉलेजेस आहेत यामधल्या ज्या काही सीट्स आहेत त्या जवळपास 5,000पर्यंत जातील. आणि या 5,000 सीट्स साठी पूर्ण जे सायन्स फॅकल्टी आहे ही सायन्स फॅकल्टी याचे जे वर्ग आहेत ते वर्ग जवळपास बऱ्याचशा कॉलेजमधले बंद पडलेले आहेत. आता आपण जर सायन्स फॅकल्टीचा उद्देश घेतला तर तो उद्देश एवढाच नाही की त्याच्यामधनं फक्त मेडिकल शिक्षण घेतल्या जाते, त्याच्यामधनं इंजिनिअरिंग घेतल्या जाते, त्याच्यामधनं वेगवेगळे बॅचलर ऑफ सायन्सचे कोर्स सुद्धा केल्या जातात, काही डिग्री सुद्धा त्याच्यामध्ये घेतल्या जातात. परंतु फक्त या मेडिकल फॅकल्टीच्या मागं लागल्यामुळे या सायन्स फॅकल्टीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आपण या सायन्स फॅकल्टीचा जेव्हा विचार करतो तेव्हा या सायन्स फॅकल्टीमध्ये जी काही बोर्डाची परीक्षा होते आणि बोर्डाचं जे सिलेबस आहे त्या सिलेबस नुसार प्रत्येक विषयासाठी वर्कलोड त्यांनी दिलेला आहे. शासन बोर्डाने एक वर्कलोड दिलेला आहे आणि त्या वर्कलोड नुसार टीचिंग फॅकल्टी सुद्धा ज्युनियर कॉलेजमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. आणि ह्या टीचिंग फॅकल्टी उपलब्ध करून दिल्यानंतर आपण जर बघितलं समजा याचा फिजिक्स विषय घ्या, केमिस्ट्री विषय घ्या आणि बायोलॉजी विषय जर आपण घेतला तो नीट साठी आवश्यक आहे त्यामध्ये आठवड्याला थेरी जे काही आहे त्या थेरीचे फक्त 4 तासिका असतात. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे बघा बोर्डाने थेरीला किती कमी महत्व दिलेलं आहे. आणि सायन्स मध्ये सर्वात जास्त जे महत्व आहे ते कशाला आहे तर मित्र प्रॅक्टिकलला आहे. आणि दुर्दैव असं आहे की तुम्हाला असं दिसेल की आज
प्रत्येक ज्युनियर कॉलेज मधल्या प्रॅक्टिकलच्या ज्या काही लॅब आहेत त्या ओस पडलेल्या आहेत. कारण त्या विषयाच्या थेरीसाठी फक्त 4 तासिका 8 दिवसातून दिल्या जातात. त्या थेरीसाठी हे जे विद्यार्थी आहेत हे सर्वच्या सर्व विद्यार्थी थेरॉटिकल फक्त नॉलेज घेण्यासाठी कोचिंग क्लास मध्ये जाऊन बसलेले आहेत. मित्र, मी कोचिंग क्लासेसचा विरोधक नाही, परंतु आपल्याला याची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी काही गोष्टींचा मला उल्लेख करावाच लागणार आहे. बघा, जर 4 तासिका थेरीसाठी दिलेले आहेत तर त्या थेरीच नॉलेज घेण्यासाठी सर्वच्या सर्व विद्यार्थी सायन्स कॉलेज मधले बऱ्याचशा 99% सायन्स कॉलेज मधले विद्यार्थी कोचिंग क्लासेस मध्ये जाऊन बसलेले आहेत. मग यांचं प्रॅक्टिकल कसं? कारण प्रॅक्टिकल मध्ये बघा 20 विद्यार्थ्यांमध्ये 3 तासिका दिलेल्या आहेत. 1 तासिका 40 मिनिटाची असते, हे लक्षात घ्या. म्हणजे एका आठवड्याला 20 विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांना चांगलं प्रॅक्टिकल नॉलेज मिळालं. आणि सायन्स मध्ये प्रॅक्टिकल नॉलेजला फार महत्व आहे. प्रॅक्टिकलचं ज्ञान विद्यार्थ्याला अवगत आलं पाहिजे, हा या सिलेबस मागला फार मोठा उद्देश आहे. आणि जेव्हा या सिलेबसची आखणी करण्यात येते आणि यांना तासिकेची वाटणी केल्या जाते तेव्हा फक्त नीट किंवा मेडिकल एवढाच जो काही उद्देश आहे तो या पॅनलचा नसतो. जे वर्कलोड वाटप करणार पॅनल आहे त्याचा उद्देश एवढाच की फक्त नीटची परीक्षा किंवा सायन्सचा उद्देश आता फक्त आपण नीटच पकडलेला आहे, बाकी कुठला त्याचा म्हणजे सायन्स मधून बाकी काही करताच येत नाही, असा एक पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण केलेला आहे. आणि हा संभ्रम जो निर्माण केलेला आहे तो खाजगी जे काही क्लासेस आहेत त्यांनी केलेला आहे. आता बघा, मी काही ही नीटची परीक्षा जेव्हापासून रद्द झालेली आहे तेव्हापासून काही क्लासेसचे मी व्हिडिओ पाहतोय. ते म्हणतात 20 दिवस आता आमच्याकडे राहिलेले आहे आणि 20 दिवसामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना फ्री कोचिंग देऊन त्या 20 दिवसामध्ये आम्ही असं करू आणि तसं करू. मित्र, हे काही शक्य नाही आहे. कारण कुठल्याही गोष्टीला वेळ हा लागतोय आणि जोपर्यंत आपण सुद्धा वेळ देत नाही तोपर्यंत ती गोष्ट हस्तगत करणं इतकं काही सोपं नाही. म्हणजे हा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर सतत 2 वर्ष आपल्याला अभ्यास करावा. कारण 11वी आणि 12वी दोन्ही वर्षाचं जे सिलेबस आहे ते नीट साठी आहे मित्र. आणि अगोदर असं होतं की हे जे मेडिकलचे ऍडमिशन आहेत ते बोर्डाच्या गुणवत्तेवर होत होते. म्हणजे जर इंजिनिअरिंगला जायचं असेल तर पीसीएम आणि तुम्हाला मेडिकलला जायचं असेल तर पीसीबी, असा जो भाग यायचा अगोदर. त्याच्यानंतर सीईटी आली आणि सीईटी नंतर ही नीट आलेली आहे आणि इथंच खरं फसलेलं काम झालेलं आहे. जेव्हापासून ही नीट आली तेव्हा काही हजारो म्हणजे एक 4-5 हजार प्रवेशासाठी पूर्ण सायन्स जे आहेत ही सायन्सची फॅकल्टी इथं गुंडाळण्यात आलेली आहे. म्हणजे या फॅकल्टीचं जे अस्तित्व शाळा कॉलेजेस मध्ये प्रॅक्टिकलच्या माध्यमातून होतं. म्हणजे केमिस्ट्री घेत असाल तुम्ही तर तिथं बऱ्याचशा ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, त्याच्यानंतर टायट्रेशन्स, फिजिकल एक्सपेरिमेंट असायचे, वेगवेगळे एक्सपेरिमेंट त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला करावं लागत होत्या आणि बराचसा वेळ विद्यार्थ्यांचा हा शाळामध्ये जाऊन त्याला त्याचा रिझल्ट आणून संबंधित लेक्चररांना दाखवावा लागत होता आणि त्यानंतरच त्यांना प्रॅक्टिकलच्या लॅब मधून सुटी मिळत. आज मित्र हे काहीच दिसत नाही. बालाजी सारखा विषय घेतला आपण तर त्याच्यामध्ये डिसेक्शन वगैरे होतं. वेगवेगळे प्रॅक्टिकल विद्यार्थ्यांचे करून घेतल्या जात होते. हे प्रॅक्टिकल सुद्धा आज बंद पडलेले. म्हणजे ज्या सायन्स मधून विद्यार्थ्याच्या विचाराला विज्ञानाची जोड मिळावी त्याला काही कन्फर्मेटिव्ह टेस्ट कराव्या लागत होत्या, जेणेकरून ज्या सायन्सचा उद्देश असा होता, मराठीमध्ये सांगितलं की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, असा त्या सायन्सचा उद्देश होता.
तो उद्देश मित्र त्या शिक्षण पद्धतीचा जो उद्देश आहे तो आता फेल पडतो. आणि केवळ जे 4 प्रॅक्टिकलच्या तासिका थेरॉटिकल नॉलेजसाठी दिलेल्या आहेत, तेवढं थेरॉटिकल नॉलेज शॉर्टकट मेथडनं घ्यायचं, त्याची घोकंपट्टी या क्लासेसमध्ये करायची आणि नीटची परीक्षा द्यायची. आणि त्याच्यामधनं काही जे विद्यार्थी आहेत, जे खरोखरच हुशार आहेत, ज्यांचे पालक सुरुवातीपासून त्याच्याविषयी अलर्ट असतात, तेच विद्यार्थी याच्यामध्ये सक्सेस होतात. या लोकांचा जो वाटा आहे, जे म्हणतात आम्ही असं करू, 20 दिवसात आम्ही तसं करू, हे मित्र काही शक्य नाही. कारण मी सुद्धा या फॅकल्टीमध्ये काम केलेलं आहे. 32 वर्ष मी गणित विषयाचं टीचिंग केलेलं आहे. हे इतकं सोपं नाही. याच्यासाठी तुम्हाला सतत मेहनत घ्यावी लागणार, सतत अभ्यास करावा आपल्याला लागणार आहे. म्हणून असा कोणी याच्यामध्ये जादूगार नाहीये की तथास्तु म्हटलं की तुमच्या डोक्यामध्ये हे सर्वच्या सर्व शिरणार आहे. कारण याचा जो सिलेबस आहे तो सिलेबस ठरलेला आहे. पूर्ण सिलेबस आपल्याला करावंच लागतं याच्यामध्ये, जर आपल्याला यश संपादन करायचं असेल तर. मग आता याच्यामधली खरी कसोटी कुठं आहे की आम्ही मोठमोठे फ्लेक्स लावायचे, आम्ही चौकामध्ये बोर्ड लावायचे. आमच्या इकडे आला म्हणजे हा विद्यार्थी कुठे एम्सला गेला, हा कुठं काहीतरी गेला, दुसऱ्या कुठल्या तरी कॉलेजला गेलेला आहे, अशा जाहिराती छापायच्या. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही किती विद्यार्थी घेतले होते, मग त्या किती विद्यार्थ्यांपैकी तुमचे किती विद्यार्थी गेले, मग किती विद्यार्थी तुमचे अनसक्सेस ठरले. या अनसक्सेस विद्यार्थ्यावर कधीतरी चर्चा होते का, की फक्त आपण सक्सेस विद्यार्थ्यावरच चर्चा करतो? हाही याच्यामधला एक मोठा भाग पालकांनी समजून घ्यायला पाहिजे. कारण याच्यामध्ये फार मोठी उलाढाल होत आहे आणि याच्यात पालकांची फसवणूक. आणि दुर्दैव असं आहे की याच्यावर शासन सुद्धा काहीच करू शकत नाही. ते हतलब झालेलं आहे असं आता दिसते आहे. कारण शासनाने जर शाळेमध्ये विद्यार्थी जर पाठवले आणि शाळेमध्ये जर दर्जेदार शिक्षण जर मिळालं विद्यार्थ्याला, प्रॅक्टिकल ओरिएंटेड जर शिक्षण मिळालं, तर त्यामधून सुद्धा विद्यार्थी सक्सेस होतातच. आणि त्यामधून सुद्धा आतापर्यंतचे विद्यार्थी गेलेले आहेत. भरपूर असे विद्यार्थी आहेत ते आजचे डॉक्टर. हा सुद्धा याच्यामधला महत्वाचा भाग आहे. त्यावेळेस अशा प्रकारचे क्लासेस सुद्धा ते, मी पुनश्च एकदा सांगतो, मी क्लासेसच्या विरोधात नाही. त्यांचा जो आहे तो त्या मंडळीचा व्यवसाय आहे. परंतु यामधनं जे काही फसवणूक होते, यामधनं हे पेपर लीक सारखे, म्हणजे वेळेवर काहीतरी पेपर करोड रुपये याच्यावर खर्च करायचे, पेपर लीक करायचा, मॉक टेस्ट मध्ये त्याच्यामधले काहीतरी प्रश्न टाकायचे, विद्यार्थ्यांची तयारी करून घ्यायची, त्या विद्यार्थ्यांना पाठवायचं. म्हणजे आपण भविष्यात कसे डॉक्टर देतो हे रामदार. आणि त्या डॉक्टर मधनं काय रिझल्ट आपल्या पब्लिकला, आम पब्लिकला जेव्हा ती त्यांच्याकडे जाणार आहे तेव्हा भेटतील, हे सुद्धा म्हणजे अनुत्तरित आहे मित्र. म्हणून माझी या व्हिडिओच्या माध्यमातून पालकांना विनंती आहे की त्या कुठलीही आपण जर फॅकल्टी जर घेतली तर त्या फॅकल्टीचा सर्वंकष अभ्यास झाला. म्हणजे सायन्स फॅकल्टी घेतोय तर सायन्स फॅकल्टीमध्ये प्रॅक्टिकल सुद्धा तेवढंच महत्वाचं. बोर्डाचा आपण जर विचार केला तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये 30 गुणांचं प्रॅक्टिकल आहे. बघा हाही एक मोठा याच्यामध्ये भाग आहे. 30 गुणांचं प्रॅक्टिकल आहे आणि 70 गुणांचं थिअरी असतोय आणि याचं संयुक्त पासिंग आहे मित्र. मग आता याच्यामध्ये काय झालं की या बोर्डाच्या परीक्षेला काही किंमतच दिल्या जात नाही. कारण बरेचसे विद्यार्थी म्हणजे एक तर ऍडमिशन मिळत नाही ज्युनियर कॉलेजला. ऍडमिशन जेव्हा घेतात तेव्हा त्यांना वेगवेगळे प्रलोभन दिले जातात की आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये इतके मार्क देऊ, आम्ही असं करू, आम्ही तसं करू. मग या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल मध्ये बोर्डाच्या 30 पैकी 30 गुण दिले जातात. मग राहिले आता संयुक्त पासिंग असल्यामुळे 100 पैकी 5 गुण मिळावं लागतात. तर हा 70 गुणाचा जो फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचा पेपर आहे हा 5 गुणासाठी आहे. ते 5 गुण जर त्या विद्यार्थ्याला त्याच्यामधले जर मिळाले तर मित्र तो विद्यार्थी पास होतोय. म्हणजेच इकडे या शाळेचं सुद्धा जे काही म्हणजे व्हॅल्युएशन्स आहे ते या गुणपद्धतीमुळे कमी झालेलं दिसते. त्यामुळे विद्यार्थी हे जे आहेत किंवा पालक जे आहेत ते शाळेमध्ये त्यांच्या विद्यार्थ्याला सतत पाठवण्यास तयार नाही. फक्त टेस्ट परीक्षा, प्रॅक्टिकल परीक्षा ज्या काही अॅन्युअल होतात म्हणजे बोर्डाच्या होतात त्यामध्येच ते पाठवायला तयार आहेत. बाकी अवांतर वेळेस तो विद्यार्थी आहे तो कोचिंग क्लासमध्ये जाऊन, आणि या कोचिंग क्लासेसचा सुद्धा फार काही असा सक्सेस रेट नाही. मी बरेचदा असं म्हणतोय की आता बऱ्याचशा कोचिंग क्लासेसनं असं केलंय की नीट परीक्षा कॅन्सल झाली, पुढल्या परीक्षेची डेट
येण्यासाठी एक महिन्याचा अवधी लागणार आहे आणि या एका महिन्याच्या अवधीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी आता फ्री क्रॅश कोर्स ओपन केलेले आहे. आता मला सांगा, ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर काही केलंच नाही तो विद्यार्थी या एक महिन्याच्या कालावधीमध्ये फ्री क्रॅश कोर्स मध्ये काय करणार आहे? हा, त्याचे साधे ते फॉर्म्युले तरी लक्षात राहतात का? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या घेतल्याबद्दल रिॲक्शन्स त्याला त्या रिॲक्शन्स तरी समजतात का? इकडे तुम्ही फिजिक्स मध्ये गेले तर फिजिक्स मध्ये वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. मोमेंट ऑफ इनर्शिया आहे कसा काढायचा, वेगवेगळे त्याचे स्टेशनरी वेव्ह आहेत, त्याचे छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात, त्या डेफिनेशन्स आपल्याला लक्षात ठेवावं लागतात, त्या डेफिनेशन्स वर काही छोटे छोटे प्रॉब्लेम्स विचारले जातात. हे सुद्धा या 20 दिवसात कसं शक्य आहे? म्हणजे त्या 20 दिवसात त्या पुस्तकाचे पानं तरी उलटल्या जातात का? मग कशाला आपण इतकं या म्हणजे या गोष्टीच्या, आता बघा यांनी फ्री म्हटलं म्हणजे सगळे पालक तिथं जातात. तिथं गेल्यानंतर पुन्हा तिथं रूम्स करणं, तिथं तिथं त्या विद्यार्थ्याला ठेवणं आणि याच्यामध्ये आर्थिकतेच्या दृष्टिकोनातून पालक सुद्धा फार मोठ्या प्रमाणात मित्र हो रडल्या जात आहेत. हे पालकांच्या सुद्धा रिझल्ट लागल्यानंतर लक्षात येते. हे सुद्धा इथं एक महत्वाचा भाग आहे, तुम्ही हा समजून घ्या प्रत्येकाने. आणि आपण अनावश्यक या गोष्टीच्या मागे लागलेलो आहोत. आपण जर समजा आपल्याला, माझं म्हणणं आहे की आपल्याला जर आपल्या पाल्याला, पालकांसाठी बोलतोय मी, आपल्याला आपल्या पाल्याला जर मेडिकल साईडला जर पाठवायचं असेल तर आपण 11वी पासूनच त्याचं नियोजन सुरुवातीपासून करायला. आणि हे नियोजन करत असताना सर्वस्व त्या विद्यार्थ्यावर बरंचसं अवलंबून आहे. कारण हुशार विद्यार्थीच, एखादा विद्यार्थी एम्स मध्ये गेला म्हणून त्याची मुलाखत विद्यार्थ्यांना ऐकून दाखवायची, तू काय केलं, तू कसा अभ्यास केला. ठीक आहे, मार्गदर्शन आवश्यकच असते. आपल्याला जर पुढची वाटचाल करायची असेल तर मार्गदर्शन आवश्यक आहे. पण हे मार्गदर्शन प्रत्येक विद्यार्थ्याला लागेलच अशातला काही प्रकार नाही. फक्त याच्यामध्ये एक साध्य करतात हे लोक की हा विद्यार्थी माझ्या क्लासचा होता आणि मी याच्यावर अशी अशी मेहनत घेतली म्हणून हा असा गेला, म्हणून त्या विद्यार्थ्याशी कॉन्टॅक्ट करायचा आणि त्याला सांगायचं की तू तुझे अनुभव सांग काय त्यांच्या क्लास. हा एक प्रचाराचा भाग आहे मित्र, हे लक्षात तुम्ही घ्यायला पाहिजे. त्याच्यामधून कुठलंच काही असं वेगळं साध्य होत नाही किंवा या 20 दिवसात तुम्हाला कुठले काही म्हणजे फार मोठी गुणवत्ता मिळेल असंही काही नाही. जे करायचं आहे ते तुम्हाला स्वतःला त्या विद्यार्थ्याला करायचं आहे. जोपर्यंत विद्यार्थी करणार नाही तोपर्यंत तो यामध्ये चांगल्या गुणाने सक्सेस होणार नाही. आणि बरेचदा विद्यार्थ्यांना सांगतो की 720 गुणांची जर समजा ती परीक्षा असेल आणि त्यापैकी तुम्हाला 300-350 गुण जर तुम्हाला मिळत असतील आणि तुम्ही म्हणता आम्ही पुन्हा रिपीट करतो, त्याच क्लासकडे आम्ही पुन्हा जातो, तर तुम्ही रिपीट करून जर तुम्हाला 2 वर्षात 300 मिळतात तर एका वर्षात तुम्हाला काही ते 600 होत नाही. आणि ते 600 तुम्हाला करायचं असेल तर जर तुम्ही करू शकता, तुमच्यामध्ये जिद्द आहे, पण त्यासाठी तुम्हाला स्वतः अभ्यास करा, स्वतः बसावं लागेल, स्वतः पुस्तकं काढावं लागतील, स्वतः पुस्तकं रेफर करायची आहेत, स्वतः नोट्स तुम्हाला तयार करायच्या आहेत. तेव्हाच ह्या गोष्टी शक्य आहेत. कोणाच्या सांगण्यावरून या गोष्टी किंवा कोणाच्या शिकवण्यावरून फार काही नाही. शिकवल्या गेलं म्हणजे फक्त आपल्याला त्याचं थोडंफार मार्गदर्शन मिळतंय, बाकीचं तुम्हाला स्वतःच करावं लागते. जोपर्यंत तुम्ही स्वतः करणार नाही तोपर्यंत तुम्ही या परीक्षा चांगल्या प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये गुण मिळत नाही. लक्षात. असाच प्रकार इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा आहे. जेडब्ल्यूच्या परीक्षा जे विद्यार्थी देतात त्यामध्ये सुद्धा आहेत. म्हणून मी बघितला हा व्हिडिओ टाकायचा उद्देश माझा एकच आहे की चिड आणणाऱ्या गोष्टी आहेत बऱ्याचशा. हे जे म्हणजे कोचिंग क्लासेसचे जे शिक्षक आहेत ते कुठेतरी फेसबुकवर दिसतात, कुठं आम्ही असं करतोय, आम्ही तसं करतोय, विद्यार्थ्याला मार्गदर्शन करताना दिसत आहेत हे लोक. बघा, ऍक्च्युअली बघितलं मी तर कोचिंग क्लासेस मध्ये जे काही टीचिंग करणारे जे काही आमची मंडळी आहेत, जे काही शिक्षक बांधव आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन काय हेच तर समजायला पाहिजे. कारण जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या शाळा कॉलेजमध्ये अपॉइंट केला जातो तेव्हा त्याचं क्वालिफिकेशन ठरलेलं जाते. जर समजा बायोलॉजी शिकवायला जर एखादा शिक्षक लागत असेल 11वी आणि 12वीला तर तो MSc बायोलॉजी बीएड पाहिजे, म्हणजेच तो मास्टर ऑफ सायन्स इन बायोलॉजी असला पाहिजे. इकडे असं झालेलं आहे, एखादा बी झालेला आहे त्यांनी इंजिनिअरिंग कडे त्याचं भवितव्य करिअर म्हणजे त्याचं करिअर आहे ते बनवायला पाहिजे, तर तो एखादा केमिस्ट्री सारखा विषय शिकवतोय, तो एखादा फिजिक्स सारखा विषय शिकवतोय, तो गणितासारखा विषय शिकवतोय, म्हणजे त्या विषयामध्ये मास्टर डिग्री नाही आणि मास्टर डिग्री नसून सुद्धा ते त्या विषयाचं मार्गदर्शन करायला तुम्हाला तयार झालेले आहेत. आणि आपण अंधभक्तासारखं त्यांचं मार्गदर्शन ऐकतोय, पालक सुद्धा ऐकतायत. मी बघितलेलं आहे काही काही ठिकाणी कोचिंग क्लासेस मध्ये पालकांना बसवल्या जाते, त्यांना माईक दिल्या जाते, तुमच्या मुलाला येतं कसं शिकवल्या जाते काय. आता पालकांना याविषयी काय,
त्यांना एवढंच वाटते की आपल्याला हे माईक समोर देऊन राहिलेले आहेत म्हणून ते बोलतायत. त्यांना सगळं पोपटासारखं उद्या शिकवले जाते आणि तसं बोलायचं, पुढच्या विद्यार्थ्यांची सुद्धा फसवणूक करायची, हा याच्यामधला एक. तर मी असं म्हणत नाही की मार्गदर्शन घेऊ नका, मार्गदर्शन घ्यावं लागते, पण आधी आपल्याला करावं. जोपर्यंत आपण करणार नाही, जोपर्यंत आपण मेहनत घेणार नाही, तोपर्यंत या परीक्षेमध्ये यश मिळणं किंवा चांगले गुण मिळणं मित्र कठीण आहे. म्हणून माझी या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला सुद्धा विनंती राहील की हा जो बाजार चाललेला आहे, हा बाजार, या ज्या जाहिराती दिलेल्या जातात, मोठमोठे फ्लेक्स लावल्या जातात, याला पालक दिलं. आणि हे जे विद्यार्थी आहे यांचा जो मॅक्झिमम जो काही वेळ आहे तो शाळा कॉलेजमध्ये गेला. यांना प्रॅक्टिकल म्हणजे प्रात्यक्षिक यांचे व्हायला पाहिजे, यांना प्रॅक्टिकल करून नॉलेज जे मिळायला पाहिजे, कारण ते नॉलेज विद्यार्थ्यांचे विसरणार नाहीत. ते प्रॅक्टिकल करून त्यांना ज्ञान जर मिळालं तर ते ज्ञान तो व्यक्ती विसरत नाही. हुकमपट्टी करून जे आपण ज्ञान घेतोय ते मित्र किंवा शॉर्टकट मेथडनं आपण जे नॉलेज घेतोय ना ते अर्धवट आहे. हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. अर्धवट नॉलेज हे फार डेंजरस आहे मित्र, इतके समजून घ्या. पण कुठलीही गोष्ट जर तुम्हाला करायची असेल तर त्याच्या बुडखापर्यंत आणि तिथून त्याचा अभ्यास करत 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 ते जर आले तर निश्चित तुम्हाला यश मिळते. फार काही तुम्हाला हे काही बाह्य जे काही टीचिंगचे जे सोर्स आहेत ते तुम्हाला फार काही तुमच्या याच्यामध्ये बदल घडवू शकत नाही. असं असतं तर यांना आपण 10वी मध्ये सेकंड क्लास पास झालेले 1000 विद्यार्थी यांच्या क्लासेस नेऊन टाकले असते आणि त्यांना सांगितलं असतं की बाबा यांना तुम्ही घडवा, तुमच्याकडे स्किल आहे ना, घडवा. आणि याच्यामधले आम्हाला 1000 विद्यार्थ्यांमधले 50 विद्यार्थी तरी त्या एमबीबीएसच्या ती जी नीट परीक्षा आहे त्याच्यामध्ये चांगल्या कॅटेगरीनं पास झाले असं आम्हाला दाखवून द्या, त्या गुणवत्तेनं पास झाले असं आम्हाला दाखवून द्या आणि त्यांना मेडिकलचा प्रवेश मिळाला हे सुद्धा आम्हाला दाखवून. तर हे शक्य नाही मित्र. 1000 विद्यार्थी असतात, 1000 विद्यार्थ्यांमध्ये काही विद्यार्थी खरोखरच बुद्धिमान असतात, ते खरोखरच एक जिकरीनं अभ्यास करतात, सुरुवातीपासून त्यांना अभ्यास करायची सवय असते आणि असेच विद्यार्थी याच्यामध्ये सक्सेस होतात. काही प्रमाणात त्यांना थोडस मार्गदर्शन मिळते, मी ते नाकारत नाही, मार्गदर्शन घेणं हे आवश्यकच आहे. परंतु आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, हे जे सध्या बाहेर सांगितलं जाते हे तितकंस सत्य नाही मित्र, याला तुम्ही बळी पडू नका. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना आता पुनश्च नीटची परीक्षा द्यायची आहे त्यांनी पुन्हा आपल्या घरी या पुस्तकातूनच चांगला एक अभ्यास करा, सेल्फ स्टडी करा, कारण सेल्फ स्टडी सगळ्यात बेस्ट. सेल्फ स्टडी करा, सेल्फ स्टडी करून काही नोट्स स्वतःच काढा, काही शॉर्टकट्स मेथड तुम्हीच ठरवा, कारण ही मल्टिपल चॉईस त्या 3 तासामध्ये तुम्ही जो अभ्यास केलेला आहे, तुम्ही जो डिटेल्स अभ्यास केलेला आहे त्याची खरी कसला. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला आपले जे विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांना एवढंच सांगायचं होतं की ह्या ज्या गोष्टी अभ्यास सामोरं जावं, त्यामागचा माझा एक उद्देश आपल्याला सांगण्याचा आहे मित्र. आणि आता आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासोबत जे मी चर्चा केली त्याला फुल स्टॉप देतो. धन्यवाद.